काकू तू खरंच थांबायला नको होतोस, आम्ही होतो ना सगळे इकडे. काळजी वाटली रे मला स्वानंदीच्या बाबांची, म्हणून थांबले. आम्ही काय होतं ते कळवतो तुला काकू, पण तू घरी जा. खरंच मी ड्रायव्हरला तुला न्यायला सांगतो आणि काही वाद घालायचं नाही त्याच्याशी. सर तुम्ही शुद्धीवर आला, मी डॉक्टरला बोलून आणते. मॅडम तुमचे बाबा शुद्धीवर आले. हो का? कसं वाटतंय बाबा? बाबा काय हो, एवढा का घाम आलाय तुम्हाला? बरं वाटतंय ना? एक मिनिट बाबा मला जरा बघू द्या. श्वास घ्या. डॉक्टर काय झालंय त्यांना? एवढा घाम का आलाय आणि असं कसं का बोलतायत? मी बघितलं नाहीये बाबांना कधी असं. ते का घाबरलेत कशासाठी? इट्स ओके, बॉडी सेन्सेस मध्ये येते, घाबरण्याचं काही कारण नाहीये. नशीबच बाबा, देवच पावला, वाचलात तुम्ही. ते म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, तशी तुमची वेळ चांगली होती म्हणून वाचलात. ते म्हणतात ना, काय काय म्हणतात ते पण विसरायला होतंय हो या वेळेला. तुम्ही काळजी घ्या स्वतःची, बस बाकी काही नको. आणि आता ना सगळी टेन्शन्स राहू दे बाजूला, कोणाचं टेन्शन घेऊ नका. स्वानू आमच्याकडे अगदी छान आहे, आनंदी आहे. तुम्ही अजिबात तिची काळजी करू नका. तिला आमच्यावर सोपवा, आमचं बारीक लक्ष आहे तिच्यावर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बर आता मी येते, तब्येतीची हेळसांड करायची नाही. समर येते हा, आई घरी एकट्याच आहेत ना. आणि हो, काळजी करू नको स्वानंदी, देवापुढे साखर ठेवते मी. काळजी घ्या बाळा. डॉक्टर जरा नीट लक्ष ठेवा त्यांच्यावर. मला घरी जायचं, आत्ता घरी हो जायचं. बाबा बाबा हो हो हो, जाऊया बाबा आपण घरी. काय झालंय? मला घरी जायचंय नंदू, आत्ता. आपल्याला थोडं थांबावं लागेल ना. आत्ता शुद्धीवर आलायत तुम्ही, असं लगेच कसं जाता येईल? मला घरी जायचंय, मला घरीच जायचंय. बाबा डॉक्टर तुमची इथे व्यवस्थित काळजी घेतील, ते म्हणतील तसं करूया आपण. डॉक्टर काय कंडिशन आहे? मिस्टर राजवाडे, पडण्याचा इम्पॅक्ट आहे. जखम झाली आहे, नशिबाने इंटरनल ब्लिडिंग फारसं झालेलं नाहीये. हे कशामुळे झालं हे सगळे रिपोर्ट्स आल्यावर आम्ही डायग्नोज करतोय. पण त्यांना चक्कर आली असं मला प्रायमरी तरी वाटत नाहीये. उन्हामुळे डोळ्यासमोर अंधारी आली आहे असं होऊ शकतं. मी काही प्रिकॉशनरी औषध देतो, पण त्यांना एक दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. नाही, मी ठीक आहे, मला घरी जायचं, मला घरीच जायचंय. बाबा बाबा ओके, मला घरी जायचंय हो नंदू. बाबा आम्ही आहे ना इथे, नका काळजी करू. रोहन निघालेत ना रे ते? फोन करून बघ जरा. हो आई, 15 मिनिटाचा रस्ता आहे ना, ऑन द वेच असतील, येतील ते. पण तू फोन करून बघ ना जरा, असं काय करतोयस आणि तू काय गावरायचं सोडून इथे का बसलीस? तुला मी सांगितलं ना जरा आवडताना पडावंच वाटलं तर करणार काय? ते तुझी वाट बघत बसतील का आवरायची? तू शांत हो ना, तू बस एक मिनिट. तू का पडतंय सगळं? तू बस शांत. काय झालंय? आई तू शांत हो ना प्लीज. हे बघ, हायपर होऊ नकोस. तुला कळतंय ना, बाबा ठीक आहेत आता, एकदम ओके आहेत आणि ते घरी येत आहेत. हो रे बाबा, नशीब आपलं. पण काही झालं असतं मोठं तर काय? काही झालं का मला सांग? नाही झालंय ना असं काही? का उगाच तू नको ते विचार डोक्यात आणतेस? तुला माहित नाही. आई हे बघ, आता ना दुसरे कोणतेच विचार डोक्यात नको आहेत.
आपल्याला ना बाबांना असं ठणठणीत बरं करायचं आहे, त्यावर फोकस करूयात. दुसरं काहीच नको. ओके? आई ग आम्ही आलोय. आले आले, बघ 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 बघ, मी आले. बाबा आले. एक मिनिट पाक. या या, सावकाश. खुर्चीत बसो, खुर्चीत बसो. खुर्ची नको आहे. नाही नाही नाही, आपण बेडरूम मध्ये जाऊया. आता तुम्ही आरामच करा. Yes. एक मिनिट. आता आलेत ना ते घरी. बास कर बरं, मग नको रडूस आता. यांना काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं कसं? अगं असं कसं झालं असतं? माझी खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना होत्या ना त्यांच्या बरोबर. किती वेळा पण सांग, ऐकत नाहीत ग. काय गरज होती त्यांना तुझ्याकडे यायची सांग बघू? अगं पण ते मुळात येत का होते? अगं सारखं ते चिडचिड 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 करत होते माझ्यावर. मी म्हटलं त्यांना, म्हटलं उन्हातानाचं जाऊ नका, पण ऐकतील तर शपथ ना. बघितलं ना काय झालं ते. बरं चल राहू दे, आता बरे आहेत ना बाबा. आता बघ छान होईल सगळं. आपण त्यांची काळजी घेऊया, म्हणजे थोड्या दिवसात एकदम ठणठणीत होतील ते. आणि एक गोष्ट करायची आई, आता आता काय? डॉक्टरांनी सांगितलंय बाबांना शांततेची गरज आहे, त्यामुळे घरामध्ये वाद विवाद भांडणं काहीही व्हायला नको. आता काय भांडण करत असते, नेहमी भांडण करत असते का मी? सारखं सारखं मला असं बोलत. अगं ठीक आहे, ठीक आहे, माझा तोल सुटतो कधी कधी, पण मग काळजीपोटीच भांडते ना मी. तुम्हा लोकांना ना माझी फक्त चिडचिड चिडचिड दिसते, माझी कटकट कटकट दिसते, पण त्या मागे असलेली तळमळ दिसत नाही. आई प्रेम करतो त्याच माणसावर चिडतो आपण. सेकंद, मी उशी नीट केली. आरामात आरामात, अलगत अलगत बाबा. बरं वाटतंय बाबा तुम्हाला? हा. मी एक काम करतो बाबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. थांबा. कसं वाटतं बाबा? कसला विचार करता एवढा? काळजी वाटते हो. माझ्या नंदूची काळजी वाटते मला. काय बाबा, तुम्हाला तिची काळजी वाटते, त्यांना तुमची काळजी वाटते. इतकं टेन्शन घेऊन कसं चालेल मला सांगा? बाबा आता कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला. तुम्ही लवकर बरे व्हा. तुम्ही लवकर बरे झालात तरच स्वानंदी मॅडमला बरं वाटणार आहे.